समवेदनेचा आमची समवेदना म्हणजे नवे क्षितिज, नवी पहाट, गरजवंतांच्या आयुष्यात फुललेली गोड स्वप्नांची ती वाट. आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य झळकत राहो. आणि त्यावेळेला मला दणका बसला आणि म्हणून मी ऍक्च्युली अभ्यास करायला लागलो की ह्याचा प्रचंड मोठा परिणाम आपल्या समाजावर होणार आहे, प्रचंड. आणि त्याचं मी सांगणार आहे. आणि म्हणून मी आता माझं 75 वय चालू आहे, पण त्याच्या 2-3 वर्षापूर्वी मी अभ्यास करून 10वीतल्या किंवा 7वीतल्या 8वीतल्या मला कळतील अशा तऱ्हेने मी 4 पुस्तकं लिहिली, 5 ऍक्च्युली. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, अनफॉर्च्युनेटली काही आणलेले जड आहे दूर आहे, पण काही फक्त 5-10 कॉपीज आणलेल्या आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इन्फोटेक, इंडस्ट्री 4.0 याच्याशी मी बोलणार आहे. त्याचं कारण काय झालं, का मी लिहिलं, त्याचं महत्व काय तुम्हाला सांगतो की माझ्यावरती ChatGPT ला कविता करायला सांगितली. कोणाही वरती तुम्ही कविता करायला सांगितली तर तो कविता करतो काहीतरी, म्हणजे काहीतरी काय तुमच्यावरती की तुमच्या विषयी इंटरनेटमध्ये किंवा एकंदर डिजिटल वर्ल्ड मध्ये काही जर असेल तर त्याचा उपयोग करून तो तुमच्याविषयी कविता करतो, लेख लिहितो, काही करतो. तर लकीली पण कुठल्याही तरी पण माझ्याशी बरीच लेख आहेत आणि माझी पुस्तक पण बरीच आहे, माझ्यावर लिहिलेले, माझ्यावर लिहिलेले आणि माझी भाषणं आणि हे सगळं बरंच मटेरियल तर इंटरनेटवरती आहे. तर त्याला माझ्या एका फॅननी कविता करायला सांगितली आणि म्हणजे ही कविता करायला सांगितली हिंदीमध्ये. तर ती कविता काय होती तुम्हाला सांगतो मी. आता हिंदी मला खूप वाईट आहे, कारण मला आता तुम्ही सांगितलं तसं मी मला हिंदीत बोर्डात त्यावेळेस नागपूरचं एक बोर्ड होतं, त्यात मी बोर्डात 16वा आलो होतो. माझा पहिला नंबर 7 मार्कांनी गेला, कारण मला हिंदीमध्ये 100 पैकी 43 होते. त्यामुळे नंतर कारण त्यांनी वाक्प्रचार करायला सांगितला तर मी अशा तऱ्हेने केला की म्हणजे तुमको पुकार रहा था लेकिन तुम मेरी तरफ ढुंकी भी नाही. त्यामुळे हिंदी मला फार वाईट आहे सांगणं, कारण असं की कोणीतरी प्रश्न नेमका हिंदीमध्ये विचारला त्याने मला हिंदीमध्ये कविता केली माझ्यावर. पण माझ्याविषयी मॅथमॅटिक्स, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, गणित, संगीत अशा अनेक विषयांवर मी लिहिलंय, बोलतो, हे त्याला माहिती आहे. तरी माझे भाषणं सगळं स्कॅन करून त्यांनी कविता लिहिली. बघा, अच्युत गोडबोले ज्ञान का सागर, अच्युत गोडबोले नाम है बड़ा, शब्दों का जादू, मेरा यमक अनुप्रास शब्दों का जादू, ज्ञान की धरा, विज्ञान हो या फिर संगीत की बात, हर विषय पर रखी अनोखी सौगात. बचपन में देखे थे मुश्किल हालात, फिर भी न मानी कभी कोई मात, मेहनत से वगैरह बस संगणक, गणित, अर्थशास्त्र गहरे, तेरी लेखनी के उजाले है तेरे, कठिन विषय भी सरल बने, तेरी किताबों से दीप जले, मराठी में तूने गढ़ा ज्ञान, हर पन्ने पे वगैरे. आणि समाज की अच्युत गोडबोले सलाम तुझे, तेरे विचार तेरा नाम तुझे. आता ही कविता त्यांनी त्याला सांगितल्यानंतर 4 ते 5 सेकंदात केली. पण हेही काही भयंकर नाही हो, मी आता जे तुम्हाला दाखवणार आहे त्यावर उद्या म्युझिक स्टुडिओज, संगीतकार, गायक, इन्स्ट्रुमेंटलिस्ट आणि या सगळ्यांचं काय होणार असा प्रश्न पडेल. कारण दुसरा एक माझा हे होता, फॅन होता आणि त्या फॅननी त्याला चाल लावायला सांगितली. त्याच्या पुढच्या 6 ते 7 सेकंदात, कॅन यू इमॅजिन, 6 ते 7 सेकंदात त्यांनी चाल लावून ती चाल दिली. मी तुम्हाला ते ऐकवणार आहे. त्यातलं म्युझिक, त्याचा आवाज, मी चक्क बेशुद्ध पडलो. कारण हे 2025, आता मी त्याच्या अगोदर लिहायला सुरुवात केली होती, पण खडबडून जागवण्यासाठी हे 6 ते 7 सेकंदात, मला माहिती किती सेकंदात त्यांनी या कवितेला चाल लावली. त्याची इन्स्ट्रुमेंट बघायला, चाल बघायला, म्हणजे कारण अच्युत गोडबोलेंसाठी कुठे काही कोटी रुपये खर्च करून स्टुडिओ बुक करून अरिजित सिंग कोण जो असेल त्याला कोणी एवढं काही कोणाला माझ्याविषयी प्रेम आलेलं नाही. पण ChatGPT हे करून दाखवलं.
आता म्युझिक बघा. Within 6 to 7 seconds